आणि एक महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे। मोदी सरकारनं येत्या काळामध्ये जातनिहाय जनगणना करणार असा निर्णय घेतलाय। हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे आणि बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। बिहार विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय मानला जातोय। जातनिहाय जनगणनेला आगामी काळातील जनगणनेमध्ये समाविष्ट केले जाईल। जातनिहाय जनगणना काँग्रेस आणि इंडिया आघाडी आपल्या लाभापर्यंत मर्यादित ठेवत होते असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय। Under the leadership of our Prime Minister Shri Narendra Modi ji, the Cabinet Committee of Political Affairs has decided today, that is 30th April 2025, that caste enumeration should be included in the forthcoming census. This demonstrates that our government is committed to the values and interests of our society and country. Like in the past, when our government had introduced 10% reservation for the economically weaker sections of the society without causing any stress in any section of the society. जातनिहाय जनगणना हा देशामध्ये जसा सामाजिक मुद्दा आहे तसाच तो राजकीय मुद्दा सुद्धा आहे। त्यामुळे या जनगणना झाल्यानंतर देशातल्या सामाजिक स्तरावर तर अनेक बदल घडतीलच, पण या निर्णयाचे राजकीय परिणाम काय होतील, राजकीय फायदे तोटे कुणाला काय होतील असेही अनेक प्रश्न आहेत। या सगळ्या संदर्भात चर्चा करायची आणि त्यासाठी माझ्यासोबत आता आहेत ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे। प्रकाश सर, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये। आणि लक्ष्मण हाके, ओबीसीचे नेते, हेही या चर्चेमध्ये सहभागी झालेत। हाके सर नमस्कार, आपलंही स्वागत। नमस्कार। नमस्कार। बरं हाके सर, पहिल्यांदा तुमच्यापासून सुरुवात करूया। हा निर्णय अपेक्षित होता, अनपेक्षित होता, हवाहवासा होता, काय होता ओबीसी नेत्यांसाठी? हा निर्णय खरं तर हवाहवासाच होता, कारण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ओबीसींच्या संघटनांची कास्टवाईज सेन्सस व्हावा ही अग्रक्रमानं ही मागणी होती, पण ती मागणी पूर्ण होत नव्हती। स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये 1871 ला इंग्रजांनी पहिली जातनिहाय जनगणना केली आणि 1931 ला शेवटची दर 10 वर्षाला इंग्रज इथला हेड काउंट करत होते, कास्टवाईज सेन्सस करत होते। परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र ओबीसींची जातनिहाय जनगणना होत नव्हती आणि त्यामुळं ओबीसींचा नक्की हेड किती आहे, त्यांचा सोशो इकॉनॉमिकल स्टेटस काय आहे, त्यांना बजेटरी तरतूद करायची तर ती कशी करायची याची इत्थंभूत माहिती इथल्या लोकनियुक्त सरकारांकडे नसल्यामुळं ओबीसीची स्वतंत्र जातनिहाय जनगणना होत नसल्या कारणानं ओबीसींचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या जातींची संख्या किती आहे, हे सगळ्या गोष्टीचा अनागोंदी कारभार असल्यामुळं आज आपल्या देशामध्ये आर्थिक दृष्ट्या आपण अनेक निर्णय घेतले, परंतु सोशल जस्टिससाठी, सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी इथला स्टेटस म्हणजे इम्पेरिकल डेटा, शाही डेटा या कुठल्याही लोकनियुक्त गव्हर्नमेंटकडे नसल्यामुळं ओबीसींच्या अनेक योजनांना बजेटरी तरतुदी होत नव्हत्या आणि त्यांना योग्य तो न्याय मिळत नव्हता। म्हणून आज जो शासनानं निर्णय घेतलाय या निर्णयाचं मी हार्दिक असं स्वागत करेन, पण त्याचबरोबर एक टेक्निकल बाब मी तुमच्या समोर आणू इच्छितो। जोपर्यंत 1948चा सेन्सस ऍक्ट मध्ये अमेंडमेंट होणार नाही तोपर्यंत कास्टवाईज सेन्सस ऍक्ट होणार नाही, पण आता गव्हर्नमेंटनं असा निर्णय घेतलाय म्हटल्यानंतर तशी त्यांची तयारी असावी असा एक ओबीसीचा तुमचं म्हणणं आहे की जर ती अमेंडमेंट झाली नाही तर व्हॅलिडेट होणार नाही सरकारचा हा निर्णय किंवा ही जनगणना? यस, कारण 1948चा सेन्सस ऍक्ट कास्टवाईज सेन्सस करायला अलाउ करत नाही। ओके, त्यामुळे ती अमेंडमेंट होणं, कारण हा निर्णय घेतलाय म्हटल्यानंतर गव्हर्नमेंटकडे तसं संख्याबळही आहे आणि आता विरोधी पक्ष सुद्धा कोणी विरोध करतील असं मला वाटत नाही। त्यामुळं कास्टवाईज सेन्ससचा निर्णय या गव्हर्नमेंटचं मी हार्दिक असं अभिनंदन करेन। बरं प्रकाश शेंडगेजी, मला एक सांगा की वारंवार आपल्या देशामध्ये, फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये विविध जातींच्या आरक्षणाच्या मागण्या समोर येत असतात। काही जातींकडनं त्या आरक्षणाला विरोध होत असतात। एकूण काय तर आरक्षणाच्या मुद्द्यावर या देशामध्ये प्रचंड संघर्षाचं वातावरण आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। एकूण ही सगळी परिस्थिती पाहता जातनिहाय जनगणना हा या आरक्षणाच्या सगळ्या गोंधळावर तोडगा असू शकेल? नक्कीच मागणी आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये। नाही,
नाही आवाज शेंडगे साहेब, मला तुम्हाला थांबवावं लागेल कारण माझ्यापर्यंत आवाज तुमचा व्यवस्थित पोहोचत नाहीये, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम दिसतोय. हा प्रश्न घेऊन मी थेट हाके सरांकडे जाते. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की आपण तुमच्याकडे परत येऊच. बोला हाके सर, हा प्रश्न तुमच्यासाठी. हे बघा, आपल्या महाराष्ट्रापुरता जर आपण विचार करायचा म्हटलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण रद्द झालं. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. त्या सुप्रीम कोर्टाला असं अपेक्षित होतं की यांचा इम्पेरिकल डेटा या शासनानं कलेक्ट करावा. आणि जोपर्यंत इम्पेरिकल डेटा, शाही डाटा म्हणजे कुणाचं किती प्रमाण आहे, कुठल्या तालुक्यात, कुठल्या जिल्ह्यात ओबीसीची संख्या किती आहे, ती जास्त होती का, ती कमी होती का, या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टानं मागवलेल्या होत्या. तशा पद्धतीचं एक्झर्शन तमिळनाडूनं केलं, तेलंगणानं केलं, तिकडं बिहारनं केलं. पण ज्या महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवरती इम्पेरिकल डेटा सुप्रीम कोर्टानं मागितला त्या महाराष्ट्रामध्ये मात्र असा सेन्सस होताना दिसून आला नाही. पण आज देशामध्ये केंद्र सरकारनं जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाचं खरंच स्वागत करावं लागेल. त्याचं कारण असं आहे, शिक्षण असेल, आरोग्य असेल, गरिबी असेल, रोजगार असेल. आज भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या अ ब प्रवर्गामधल्या लोकांना आजही घरे उपलब्ध होत नाहीत. मी वेळोवेळी इथल्या सरकारांना सांगत आलो की जोपर्यंत तुम्हाला भटके किती आहेत, निम भटके किती आहेत, कुणाला घराची आवश्यकता आहे, कुणाला शिक्षणाची आवश्यकता आहे, कुणाला स्वच्छतागृहाची आवश्यकता आहे, याचा आकडा जोपर्यंत लोकनियुक्त गव्हर्नमेंटकडे असणार नाही तोपर्यंत त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना बजेटरी तरतूद करता येणार नाही. हे वास्तव आहे. म्हणून कास्ट वाईज सेन्सस होणं हे या ओबीसीच्या जातींसाठी आवश्यक आहे, होतं. आणि तो जो निर्णय घेतलाय हा ऐतिहासिक आहे आणि ओबीसीच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारा हा निर्णय आहे. मी या सरकारचं अभिनंदन करेन. बर, शेडगे सर झालेत का थ्रू आपल्याकडे? बर, मग लक्ष्मण हाके सर, मला एक सांगा की जेव्हा जेव्हा जातीय जनगणनेचा मुद्दा येतो तेव्हा तेव्हा विशेषतः उत्तरेतल्या राज्यांकडनं एक वाक्य ऐकायला येतं, जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी म्हणून. म्हणजे समाजामध्ये ज्या ज्या जातीचा जितका हिस्सा असेल त्यांना तेवढा तेवढा आरक्षणामध्ये किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये, सरकारी शिक्षण संस्थांमध्ये सहभाग मिळाला पाहिजे, असा ढोबळ मनाने त्याचा अर्थ आहे. याचा अर्थ जात या पॅरामीटरवर विभागलेला आपल्या समाजाचं विभागीकरण आहे किंवा जे विभक्तीकरण आहे ते आणखीन पक्क नाही का होणार मग यानं? हे बघा, असं काहीही होणार नाही. साता समुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांना असं काही होणार नव्हतं, कारण त्यांची सत्ता म्हणजे राज्य करण्याची पद्धती वेगळी असू शकते. पण जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी हे लोकशाहीचं तत्व आहे ना. त्यामुळं ओबीसी म्हणजे काही एक पर्टिक्युलरली जात आहे का? ओबीसी मध्ये 400-450 जाती महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवर आहेत आणि देश पातळीवरती हजारो जाती आहेत. त्यामुळं जर ओबीसीचा हेड काउंट झाला, जातनिहाय जनगणना झाली, तर यामधून अशा पद्धतीचं काय होण्याची काही आवश्यकता नाही, गरज नाही. पण जोपर्यंत आपल्या समाज व्यवस्थेमध्ये नक्की बेरड बेडर रामोशी किती आहेत, नक्की पारद्याची घरं किती आहेत, नक्की नाथपंथी डवरी गोसावी किती आहेत, ह्याचा जर हेड काउंट जर आपल्या टेबलवर आला तर मग कुणाला घराची आवश्यकता आहे, कुणाला स्वच्छतागृहाची आवश्यकता आहे, कुणाला शिक्षणाची आवश्यकता आहे, याच्यावरती तुम्हाला टू दी पॉइंट बजेटरी तरतूद करता येईल आणि त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी बजेटरी तरतूद करता येईल ना. हे सामाजिक न्यायाचं किंवा सोशल जस्टिसचं हे एक वस्तुनिष्ठ उदाहरण आहे ना तुमच्या समोर. त्यामुळं कास्टवाईज सेन्सस होणं हे अगदी आवश्यक होतं. बघा, मी तुम्हाला एक इतिहासामधलं एक उदाहरण देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर दी शूद्राज या आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं, स्पष्टपणे त्यांनी त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, पर्यंत या लोकांचा सर्वे होणार नाही, कास्ट वाईज सर्वे होणार नाही तोपर्यंत. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर दी शूद्राज 1946 ला हे पुस्तक लिहिलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यामुळं या गोष्टीची आवश्यकता होती आणि हा जो निर्णय आहे केंद्र शासनाचा हा ओबीसीच्या जीवनामधील परिवर्तनाची नांदी ठरल्या वाचून राहणार नाही असं मला वाटतं. बर, शेंडगे सर, मगाशी तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता त्यामुळे तुमच्याशी बोलता आलं नाही. पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. तुमची एकतर पहिली प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची या निर्णयाबद्दलची आणि त्यानंतर आपण आरक्षणाच्या मुद्द्याकडे येऊयात. सर्वप्रथम ह्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो आणि ओबीसीच्या या जनसमुदायाच्या वतीनं मी केंद्र सरकारचं, मोदी साहेबांचं मी अभिनंदन करेन. मी राहुल गांधी त्यांचे मी अभिनंदन करेन, त्यांचा आभार मानेन की त्यांनी सुद्धा हा मुद्दा गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून फार लावून धरला
कारण त्यांना ती चूक लक्षात आली, त्यांनी ते मान्य पण केली की गेल्या 50-60 वर्षाच्या या देशाच्या इतिहासामध्ये त्यांनी ओबीसीच्याकडे काँग्रेस पक्षाकडे दुर्लक्ष झालं हे त्यांनी जाहीर कबुली त्या ठिकाणी दिली आणि जात न्याय जनगणनेचा मुद्दा लावून धरला. बिहारने तर अतिशय क्रांतिकारक निर्णय केला की जरी केंद्रानं जात न्याय निर्णय नाही केली तरी पण त्यांनी स्वतः राज्याच्या तिजोरीतले पैसे खर्च करून 550 कोटी रुपये त्यांनी निर्णय, त्यांनी 63% ही ओबीसीची जात निहाय संख्या आहे हे देशाला जाणून दिलं आणि तिथून ह्याला तोंड फुटलं. महाराष्ट्रामध्ये तर विधानसभेमध्ये एकमेकांना एक मतानं हा निर्णय पारित झाला होता की केंद्रानं कुठल्याही परिस्थितीत जात निहाय जनगणना केली गेली पाहिजे. परंतु केंद्राचे जात निहाय जनगणनाचे कमिशनर त्यांनी उलट पत्र लिहिलं महाराष्ट्र सरकारला की जातीमध्ये तेढ निर्माण होईल, जातीमध्ये भांडणं लागतील, म्हणून अशा प्रकारचा निर्णय आम्ही करू शकत नाही. अशा प्रकारचा लेखी रिप्लाय त्या ठिकाणी आल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जर केंद्र करणार नसेल तर राज्याच्या तिजोरीत आपण हे केलं गेलं पाहिजे असा निर्णय केला. परंतु भाटिया कमिशननं त्याचा उलट अर्थ लावला आणि त्याच्यामध्ये आमचे 33,000 जागा ज्या आहेत त्या ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा आमचा सत्यानाश झाला. 33,000 पदाधिकारी जे आहेत त्या आरक्षणाला आता मुकलेले आहेत आणि म्हणून आता ही जात निहाय जनगणना ज्यावेळी होईल त्यावेळी मात्र आता परत दूध का दूध पाणी का पाणी होईल. जिसकी संख्या भारी उतनी उसकी साझेदारीप्रमाणे प्रत्येकाला या ठिकाणी न्याय मिळेल अशी आता आमची अपेक्षा आहे. आणि हा निर्णय जो आहे हा निर्णय फक्त आता की बिहारच्या निवडणुकीपुरताच मर्यादित ठेवता कामा नये, नाहीतर निवडणुकीच्या आधी बरेच आश्वासन दिली जातात आणि नंतर ती सोयीनुसार ती विसरली जातात. असं काही होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे केंद्र सरकारकडून. एकंदरीत हा निर्णय जो आहे ओबीसीच्या समाजाचा हा क्रांतिकारक निर्णय म्हणावा लागेल. त्यासाठी ते नक्कीच त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. बरं, लक्ष्मण हाके सर, आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, म्हणजे तुमचा अभ्यासही आहे याच्यामधला, की जेव्हा आपण जात म्हणतो तेव्हा ती एक स्वतंत्र जात असते, पण जेव्हा आपण आरक्षणाच्या दृष्टीनं ओबीसी, एससी, एसटी म्हणतो तेव्हा ते जात समूह असतात. आता ही जेव्हा जातीय जनगणना होईल, म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर मराठा आरक्षणाची मागणी करताना मागणी काय आता प्रामुख्यानं की त्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करून घ्यावं म्हणून. जर जातनिहाय जनगणना झाली तर हे प्रश्न कसे सुटणार? कारण हे प्रश्न काय आम्ही या जातीचे आहोत की नाही त्याचे नाहीयेत, तर आमची जात या समूहामध्ये सहभागी करून घ्यावीत यासाठीचे आहे. त्यामुळे हे जरी जातनिहाय जनगणना झाली तरी आरक्षणाचे मुद्दे कसे काय सुटणार? नाही, आरक्षणाचा मुद्दा आणि कास्ट वाईज सेन्सस हे मुद्दे अलग आहेत, वेगळे आहेत. एखाद्या कम्युनिटीला एखाद्या प्रवर्गाचं आरक्षण हवं असेल तर त्या आरक्षणाचे सगळे पॅरामीटर्स, ते निकष आणि ते सामाजिक मागासले पण प्रूव्ह करावं लागतं. त्यासाठी संविधानात्मक आयोग असतात, त्या आयोगाला सामोरं जावं लागतं. त्या आयोगाने तुम्हाला इन्क्लुजन केलं तर तुमचं इन्क्लुजन होऊ शकतं. पण कास्टवाईज सेन्सस जो ओबीसीचा आहे तो कास्टवाईज सेन्सस यासाठीच आहे की या भारतीय समाज व्यवस्थेचं वास्तव हे जात आहे आणि हे जात वास्तव असल्या कारणानं जोपर्यंत एखाद्या बलुत्याची जात, त्या जातीचं स्थितीगती जोपर्यंत आपल्याला कळणार नाही, त्याचा हेड काउंट जोपर्यंत आपल्याला, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा नाभिक ही एक जात आहे ओबीसी अंतर्गत. नाभिकांची लोकसंख्या किती आहे, नाभिकांची दुकानं किती आहेत या महाराष्ट्रामध्ये, आणि मग नाभिकांना पर हेड किंवा पर दुकान आपल्याला किती बजेटरी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, हे कधी कळेल? ज्यावेळी नाभिकांची संख्या आम्हाला लोकनियुक्त सरकार म्हणून आमच्या टेबलवर येईल, आमच्या शाही डाट्यामध्ये तशा पद्धतीचं वर्णन, तशा पद्धतीची वस्तुनिष्ठ माहिती आमच्याकडे येईल, त्यावेळी आम्ही पर्टिक्युलरली त्या नाभिक समाजाला न्याय देऊ शकतो. अदरवाईज आम्ही न्याय देऊ शकत नाही. मी तुम्हाला एका प्रश्नाकडे लक्ष वेधू इच्छितोय. महाराष्ट्राचं या वर्षीचं बजेट नियर अबाउट 4.5 लाख करोड रुपये आहे. पण मला खेदानं तुम्हाला तुमच्यासमोर नमूद करावंसं वाटतं की अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या या ओबीसीच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र 1% उन्हापुरा 1% बजेटरी तरतूद करतो. कसा सामाजिक न्याय या लोकांना कसा भेटेल? या लोकांच्या जीवनामध्ये एखादा कुंभार, मी तुम्हाला एक उदाहरण अतिशयोक्त वाटेल तुम्हाला. मी एका कुंभाराच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर मी त्यांना विचारलं की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुमच्या सामाजिक आर्थिक जीवनात कोणतं परिवर्तन झालं? मी जबाबदारीने तुम्हाला सांगतोय, त्या कुंभाराच्या माणसानं सांगितलं की माझ्या आज्याकडे 4 गाढवं होती माती वाहण्यासाठी, माझ्या वडिलांकडे 8 गाढवं झाली आणि आता माझ्याकडे त्या 8 गाढवांमध्ये 4 गाढवांची भर पडून माझ्याकडे आता 12 गाढवं आहेत. ही त्यांच्या जीवनामधली
देश अमृत महोत्सव साजरा करत असताना ही त्या कुंभाराच्या जीवनामधली, त्या कुटुंबामधली आर्थिक उन्नती असेल तर देश अमृत महोत्सव साजरा करतो का? या सगळ्यावरती जर उत्तर हवं असेल तर जातनिहाय जनगणना व्हायला हवी असं तुमचं म्हणणं आहे. ठीक आहे. Yes. विनोद पाटील सर आपल्या सोबत आहेत, मराठा आरक्षणासाठी जे सातत्यानं मागणी करतात, मराठा समाजाचे नेते. पाटील साहेब नमस्कार, स्वागत आहे. बर, प्रश्न तुमच्यासाठी पण आहे की पहिली प्रतिक्रिया तर द्या तुमची, की काय जातनिहाय आरक्षणाला पाठिंबा आहे, स्वागत करताय त्याचं? निश्चित हे अनेक वर्षांपासून मागणी होती, ही महाराष्ट्राची नाही तर देशाची मागणी होती. तर अलीकडच्या काळामध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जे किचकटपणा आलेला आहे किंवा न्यायालय न्यायदान करत असताना ज्या बाबी बाधित होत होत्या त्याच्यातनं सुटका होईल, मोकळता होईल. हा निर्णय स्वागतार्ह हा प्रत्येक समाजासाठी आहे, सर्वांच्या पूर्ण देशवासियांसाठी, भारतवासियांसाठी हा एक समाधानाचा क्षण आहे. तर जातीय जनगणना झाल्यानंतर पुढच्या 100 वर्षाचा मास्टर प्लॅन आपल्या देशाला तयार करता येईल. रिझर्वेशनचे जे कॅटेगरीमध्ये आहेत, जे वंचित आहेत, त्यांना कशा पद्धतीने सामावून घेता येईल हा मास्टर प्लॅन त्या ठिकाणी तयार करता येईल. आणि जे तपवाद आहे आकडेवारीमध्ये, न्यायालयाच्या निर्णयामध्ये, प्रॅक्टिकल परिस्थितीमध्ये जर आपण महाराष्ट्रात बघितलं तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे असेल, तिथले एसटीचं रिझर्वेशनची टक्केवारी वेगळी, महाराष्ट्राची टक्केवारी वेगळी. प्रत्येकाच्या बाबतीत हा विषय लागू आहे, त्यामुळे ह्या निर्णयाचं मी स्वागत करतो. प्रकाश शेंडगेजी, जसं मी सुरुवातीला या चर्चेला करताना म्हटलं की जसा जातनिहाय आरक्षण हा सामाजिक मुद्दा आहे तसाच तो राजकीय मुद्दा सुद्धा आहे. राजकीय घडामोडींशी, राजकीय हालचाली ज्या काय महाराष्ट्रात देशामध्ये चालतात त्यांचा तुम्हाला दांडगा अनुभव आहे, तुम्ही त्याच्याशी जवळीक साधून आहे. मला सांगा, राजकीय फायदा कुणाला आणि कसा होईल याचा? नाही, आता मी पहिला एका वाक्यात त्याचं उत्तर दिलं तर याचा राजकीय फायदा सुद्धा ओबीसी समाजाला फार मोठा फायदा होणार आहे. ओके. कारण एकदा की नक्की त्याची संख्या नक्की झाल्यानंतर त्या समाजाला नक्की वाटलं की आपली एवढी संख्या असताना आपलं प्रतिनिधित्व का नाहीये विधानसभेत असेल, अवेअरनेसच्या दृष्टीनं. ओके. हा, मग त्या दृष्टीनं नक्कीच हे जे ओबीसीचे कार्यकर्ते आहेत त्यांची नक्कीच पॉलिटिकल जी भावना जी आहे ती भावना जागृत होऊन त्यांचा सहभाग जो आहे तो सहभाग या पॉलिटिकल सगळ्या सिस्टीम मध्ये जो आहे, जो आज नगण्य आहे, त्याला डावललं जात आहे, फक्त मतांचा फक्त वापर केला जातोय. परंतु एकदा का हे समोर आल्यानंतर किंवा ओबीसी समाज हा 60-65% आहे आणि आपलं प्रतिनिधित्व नाही, म्हणून प्रतिनिधित्व होण्यासाठी त्यांची जी मानसिक इच्छा जी निर्माण व्हायला ती सुद्धा निर्माण होईल. आणि या राजकीय सिस्टीम मध्ये ओबीसींचा सहभाग जो आहे, ओबीसीचे प्रतिनिधी आमदार वाढतील, खासदार वाढतील आणि त्यांना एका दिशेनं या समाजाला राजकीय न्याय सुद्धा जो आहे तो या जात न्याय जनगणनेमुळे मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा खूप महत्वाचा मुद्दा मांडलात तुम्ही, की एकदा माझी संख्या किती आहे, जर माझ्या समाजाची संख्या किती आहे, समूहाची संख्या किती आहे कळलं तर मग आपल्याला प्रतिनिधित्व हवं, आपल्याला बजेटरी अलोकेशन जसं मगाशी हाके सरांनी म्हटलं होतं त्या हव्यात. याच्या जाणीवा सुद्धा तीव्र व्हायला सुरुवात होईल. अर्थात अशा जाणीवा तीव्र झाल्यानंतर त्यातनं आणखीन काहीतरी वेगळे इश्यूज निर्माण होतात, ते आपल्याला सॉर्ट करावे लागतीलच. पण लक्ष्मण हाके सर, आता गेल्या काही दिवसांमधलं, रादर गेल्या 2-3 वर्षांमधलं जर आपण देशातलं राजकीय वातावरण पाहिलं तर प्रामुख्यानं काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीकडनं याची खूप मोठ्या प्रमाणावर मागणी केली जात होती की जातनिहाय जनगणना व्हायलाच हवी. राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये या संदर्भात अनेकदा भाषणही केलेलं आहे. तर दुसरीकडे भाजपा हा जातनिहाय जनगणनेला विरोध करतोय असा एक नॅरेटिव्ह तयार केला जात होता. भाजपनं हा आता मास्टर स्ट्रोक दिलाय बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर. हे बघा, पहिल्यांदा मी काँग्रेसच्या बाबतीमध्ये माझं मत व्यक्त करेन. ज्यावेळी काँग्रेसला जाणवलं की आपला परंपरागत जो मतदार आहे तो आपल्याला सोडून भाजपकडे गेलाय, याची जाणीव काँग्रेसला खूप उशिरा झाली. आणि मग त्या जाणीवेपोटी आपण सत्तेतून बेदखल झालेलो आहोत. या कारणानं त्यांनी जातनिहाय जनगणनेची खूप उशिरा, म्हणजे राहुल गांधींनी, पण राहुल गांधींच्या अगोदर इंदिरा गांधी असतील, अजून कोण असेल, पंडित जवाहरलाल नेहरूंनी तर कालेलकर आयोग किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 340व कलम इम्प्लिमेंट करणं, या बाबतीमध्ये काय इतिहास आहे ते सगळ्या देशाला माहिती आहे. त्यामुळं काँग्रेसची आर्थिकता ही होती की ओबीसी आपल्यापासून दुरावलाय. पण भाजपनं मात्र 2014ला जातनिहाय जनगणनेचा शब्द आपल्या जाहीरनाम्यात दिला होता. 2019ला आपल्या जाहीरनाम्यामध्ये शब्द दिलेला होता की आम्ही जातनिहाय जनगणना करू. पण उशिरा का होईना भाजपनं हा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयापासून जराही मागं भाजपनं सरकू नये आणि ओबीसी जो आजही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे त्यांना न्याय भेटावा, कास्ट वाईज सेन्सस व्हावा. राजकारण, मला नाही वाटत की राजकारण कुणाचा हेड काउंट कळाला म्हणून लगेच राजकारणामध्ये परिवर्तन होईल अशी परिस्थिती नाही.
असं असतं तर उत्तर प्रदेश, बिहार तिथं एका ओबीसीची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते. मला वाटतं ती चळवळ पर्क्युलेट व्हायला हवी, तेवढा अवेअरनेस पर्क्युलेट व्हायला हवा. आता आदरणीय प्रकाशांना शेंडगेंनी सांगितलं की आमचा काउंट कळला तर आमचं प्रतिनिधित्व वाढेल. तसं नाहीये. महाराष्ट्रात माहिती आहे ना तुमची संख्या कुठल्या कुठल्या मतदारसंघात आहे, किती आहे, पण तुम्ही निवडून येण्यासारखी परिस्थिती नाही ना इथं महाराष्ट्रामध्ये. त्यासाठी तुम्हाला चळवळ राबवावी लागेल, त्यासाठी तुम्हाला लोक जागृत करावी लागतील, तुमचा पॉलिटिकल अजेंडा ठरवावा लागेल. पण याच्याही पलीकडे जाऊन कास्ट वाईज सेन्सस झाल्याशिवाय लोकांना नोकरी असेल, रोजगार असेल, बजेटरी तरतूद असेल, घरं असतील, शाळामधलं शिक्षणाचं गळतीचं प्रमाण असेल, या सगळ्या गोष्टीवरती जर वस्तुनिष्ठ उत्तर जर कशातून मिळणार असेल तर ते कास्ट वाईज सेन्सस मधून मिळणार आहे. तुम्ही अगदी महत्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवलेलं आहे आणि वेळ संपत आली, पण तरीही मी तो मुद्दा तुम्हाला विचारते. जेव्हा आपण जातनिहाय आरक्षण म्हणतो किंवा आपण मगाशी जे मी म्हटलं होतं की ओबीसी म्हणजे ग्रुपमध्ये काही जातींना ते आरक्षण मिळतं, प्रश्न तिथे हा उपस्थित होतो की त्या ग्रुपमधल्या काही जातींना या आरक्षणाचा मोठा फायदा मिळतो आणि काही जातींना तो मिळत नाही. हे फक्त ओबीसींपुरतं नाहीये, अगदी एससी किंवा इतर जे ग्रुप आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे वास्तव आहे. रोहिणी आयोग हे त्याचं उदाहरण आहे, पण त्याचे काही निष्कर्ष आपल्या समोर आलेले नाहीयेत. आता जेव्हा जातनिहाय जनगणना होईल त्यावेळेस हे स्पष्ट होणार आहे का की या समूहामध्ये अमुक जाती आहेत त्यांना सगळ्यात मोठा फायदा होतोय, पण काही जातींना त्या आरक्षणाचा तितकासा फायदा होत नाहीये? म्हणूनच कास्ट वाईज सेन्ससची आवश्यकता आहे. या सगळ्यावरचं उत्तर म्हणजे परत एकदा मी तुमच्या समोर एक्झाम्पल देतो की महाराष्ट्रामध्ये कुडमुड्या जोशाची घरं किती आहेत किंवा कुडमुड्या जोशी जो घुमंतोय, जो भटका आहे, त्याला आपल्याला जर एका गावामध्ये स्थिर करायचं असेल त्याला 1 गुंठा जमीन द्यावी लागेल, त्याच्या मुलाबाळांना शिक्षणाच्या प्रक्रियेत आणावं लागेल. मग हा हेड काउंट, मला हे बघा, राजकारण ही गोष्ट वेगळी आहे, बरोबर आहे, आणि हा प्रवर्ग आहे. त्यामुळं लोकशाहीमध्ये ज्याच्याकडे मतदानाची संख्या जास्त तो निवडून येणार आहे. त्यामुळे कोण निवडून आला, कोण निवडून आला, हे बघा, हा प्रतिनिधित्वाचा रिझर्वेशन पॉलिसी ही रिप्रेझेंटेशनसाठी आहे. त्यामुळे 450 जातींना लगेच रिप्रेझेंटेशन मिळणार आहे असं नाही, पण प्रवर्गाचं रिप्रेझेंटेशन आणि चळवळीतला कार्यकर्ता मात्र प्रत्येक लाभार्थ्याकडे, प्रत्येक सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या माणसाकडे हा लाभ घेऊन जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी गावगाड्यातल्या एससीचा हेड काउंट केला, एसटीचा हेड काउंट करायला लावला, ओबीसीचा आग्रह धरला. असं होऊ शकतं ना. बरोबर. त्यामुळं लोकसंख्याच कळल्यानंतर हे परिवर्तन होणार आहे किंवा आमचं प्रतिनिधित्व वाढणार आहे असं नाही. नियत राबवणं, पॉलिसी राबवणं, त्या पदावर गेल्यानंतर त्यांना आपण न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये जाणं, नियत साफ असेल तर प्रत्येक माणसाला न्याय मिळू शकतो. वेळ संपत आले त्यामुळे थांबावं लागतंय. विनोद पाटील सरांकडे शेवटचा प्रश्न घेऊन जाते. विनोद पाटील सर, मला सांगा, मराठ्यांचे नेते म्हणून मराठ्यांना या निर्णयाचा कसा फायदा होईल? कारण तुम्ही चर्चेला जॉईन होण्यापूर्वी मी हा विचारला होता प्रश्न की हा प्रश्न फक्त मराठ्यांचं आरक्षण याच्या संदर्भात नाही, तर मराठ्यांना ओबीसी मध्ये यायचंय. त्यामुळे जातनिहाय जनगणनेचा तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याला खरंच फायदा होणार आहे का? हे बघा, एकटाच मराठा समाजाचं नाही तर ओबीसी समाज असेल, एससी समाज असेल, एसटी असेल, कारण की हे आपण नुसतं महाराष्ट्रापुरतं जर बोललं तर प्रत्येक ठिकाणी तपवाद आहे. कुठे लोकसंख्या जास्त आहे. 1931 नंतर 2011 मध्ये एकदा प्रयत्न झाला, परंतु त्याचे आकडे प्रकाशित झाले नाही, आकडे बाहेर आले नाही. ते 1931चा एक अनप्रेडिक्टेबल डेटा घेऊन आज भारत पुढे चाललेला आहे. पण ही लोकसंख्या एकदा जर निश्चित झाली तर पर्सेंटेज निश्चित होईल. भारतामध्ये आरक्षणाची टक्केवारी ठरलेली आहे, 16 आणि 8 24 एससी एसटी, त्यानंतर ओबीसीची पर्सेंटेज ठरलेलं आहे, ते मान्य सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. त्यामध्ये एकदा टक्केवारी निश्चित झाली, लोकसंख्येचा आकडा निश्चित झाला तर ऑटोमॅटिक कोणाची जेवढी जाती, जिसकी जितनी जाती उसकी भागीदारी जी आपण म्हणतो, जेवढी संख्या असेल तेवढं भागीदारी मिळेल. त्यामुळे हीच मागणी नुसते एकट्या मराठा समाजाची नाही, प्रत्येकाची आहे. पुढे जो मास्टर प्लॅन या देशाच्या युवकांसाठी बनवायचा आहे, तो कसा बनवायचा? तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का? तेवढे शिक्षक आहे का? तेवढ्या शाळा आहेत का? त्याच पद्धतीने त्याच रिझर्वेशनसाठी मुलांना इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी ही पॉलिसी गरजेची होती. आणि मला चांगलं आठवतं 1931चा जो काय आपण रेकॉर्ड बघितला त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी होता, एससी एसटी आणि अदर दॅन ऑल म्हणजे ओपन. परंतु ह्यावेळेस जाती न्याय म्हणजे भारतामध्ये जितक्या जाती असतील प्रत्येक जात लोकसंख्येप्रमाणे जी जात ऑथेंटिक सर्टिफाईड आहे त्या जातीचं याच्यामध्ये राखणा राहील, ब्रॅकेट राहील. त्याच्यामुळे निश्चित येईल की आज कोणाला कोणता दर्जा आहे, कोण खुल्या प्रवर्गात आहे, आणि महाराष्ट्राचं रिझर्वेशन की 100% मधूनच येईल, ओपनचं किती राहील, यामुळे सगळ्यांचाच फायदा होईल.
आणि स्पष्टता येईल, आपसामधले वाद संपतील आणि ते वाद संपावे अशी माझी इच्छा आहे. बरोबर. म्हणजे जातनिहाय जनगणना जेव्हा होईल तेव्हा त्याच्याकडे राजकीय हेतूनं बऱ्याचदा बघितलं जातं. बिहारच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे हा राजकीय हेतूनं प्रेरित निर्णय असं बघितलं जाईल सुद्धा. पण निवडणुका 2 महिन्यांमध्ये येतील आणि जातील. प्रश्न असा आहे की या देशाचं वास्तव बघितलं, सामाजिक वास्तव, तर जात हा या देशाचा मूलभूत पाया आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणना होणार असेल तर ते एक मोठं सामाजिक अभिसरण असणार आहे, कारण जात ही या देशातल्या विविध सामाजिक घटकांशी, मुद्द्यांशी जोडली गेलेली आहे. आरक्षण हा फक्त एकमेव मुद्दा नाही, जरी तो खूप मोठा मुद्दा असला तरी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त कोणती जात कोणत्या समूहामध्ये आहे, त्या समूहाला किती आरक्षण यापुरतं हे मर्यादित नाहीये, तर त्या समूहांमध्ये सुद्धा त्या जातींना पुरेसं प्रतिनिधित्व मिळतंय की नाही हाही मुद्दा असणार आहे. त्या समूहांमध्ये त्या जातींचं राजकीय प्रतिनिधित्व किती असणार आहे याचाही मुद्दा असणार आहे. आणि जर हे स्पष्ट झालं तर या देशामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून किंवा जात या मुद्द्यावरून जे अनेक वाद निर्माण होत आहेत त्यांना कुठेतरी फुलस्टॉप लावायला मदत होईल अशी अपेक्षा आहे. अर्थात ही जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी ती नेमकी केव्हा होणार, कशी होणार, त्याचे मुद्दे नेमके काय असतील आणि हाके सरांनी सुरुवातीला जसं सांगितलं तसं त्यासाठी काही अमेंडमेंट्स करायची गरज आहेत का, या सगळ्याची स्पष्टता अजूनही आलेली नाही. पण आज हा निर्णय समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या संदर्भात यातल्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करणं क्रमप्राप्त होतं आणि आपण 3 महत्वाचे जात या विषयाशी निगडीत काम करणारे नेते या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि अनेक प्रश्नांना सविस्तरपणे उत्तरं दिलीत. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.